हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आता वाजत आलेले आहे सकाळचे 9:15 होत आलेले आहेत आणि निलय इथे त्याच्या टॅबवरती काहीतरी गेमचे व्हिडिओ बघत होता. तर त्याला सांगितलं की एक्झामचा टाईम टेबल मिळालेला आहे, तर तुला आता अभ्यास केला पाहिजे. तर तसं म्हटल्यानंतर निलय लगेच उठला आणि मी आता माझ्या रोजच्याच कामाला लागलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कमी पगार असला तर पैसा कसा वाचवायचा, बचत कशी करायची, खर्च कमी कसा करायचा, म्हणजेच काय तर महिना अखेरमध्ये रिकामा खिसा होतोय. आणि बऱ्याचदा असं आपण ऐकतो की महिना अखेर आहे ना, त्याच्यामुळे थोडंसं पैसे द्यायला किंवा फीस द्यायला थोडंसं लेट होईल. तर अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला कमी पगारामध्ये बचत कशी करावी यासाठी आज मी काही तुम्हाला टिप्स सांगणार आहे. आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला 1% जरी आवडला ना तर नक्कीच लाईक करा आणि हो, माझ्या व्हिडिओला शेअर नक्की करा. चला तर मग आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि अशा कोणत्या टिप्स आहे जे तुम्हाला उपयोगी पडतील ते आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे. मोठ्या शहरामध्ये किंवा गावी खेड्यापाड्यामध्ये राहणारे जे महिला असतो किंवा कुटुंब वर्ग असतो, तर त्यांना एकच चिंता लागून राहिलेली असते, ती म्हणजे त्यांच्या हातात काहीही बचत नसते. त्यांचा पगार हा महिन्याच्या शेवटपर्यंत संपून जातो आणि बचत करण्यासाठी त्यांच्याकडे पैसाच उरत नाही. कठीण काळामध्ये बचत करणे हे अत्यंत आवश्यक आहे. अशी बचत आपल्याला संकटाच्या काळात मोठा आधार ठरू शकते. मग ही बचत कशी करायची किंवा मग येणारा खर्च हा केलाच पाहिजे, पण त्यावरती देखील आपण काहीतरी उपाय शोधू शकतो. तसेच प्रत्येक वेळी क्रेडिट कार्डचे कर्ज किंवा बँक लोन घेण्याच्या फंदामध्ये आपण जे पडतो ना, ते एकंदरीतच आपण स्वतःला संकटामध्ये घालत असतो. जर आपला पगार कमी असेल आणि आपल्याला बचत करायची सवय जर असेल ना, तर हे आपल्यासाठी भविष्यासाठी खूपच फायदेकारक ठरू शकतो. आपणच केलेल्या बचतीमुळे आपलं भविष्य सुरक्षित राहू शकतं. आपल्याला कोणालाच माहिती नसतं पुढच्या काळामध्ये येणारं संकट आपल्यापुढे कोणतं आहे ते. त्याच्यामुळे आजची बचत ही येणाऱ्या संकटामधून आपल्याला सुरक्षित बाहेर पाडू शकते. नंबर 1, आधी बचत, नंतर खर्च ही आपण ट्रिक वापरली पाहिजे. याचा अर्थ असा, की पगार झाल्यावर सर्वात आधी बचतीचे पैसे बाजूला काढले पाहिजेत आणि मगच उरलेल्या पैशामध्ये खर्च केला पाहिजे. म्हणजेच काय, जर आपला पगार 20,000 असेल आणि खर्च जर 15,000 असेल, तर सुरुवातीला आपण 1 ते 2,000 रुपये बाजूला काढून ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे पैसे आपण एक वेगळ्या खात्यामध्ये किंवा मग जो आपला पिगी बँक असतो त्यामध्ये आपण जमा करू शकतो. नंबर 2, बऱ्याचदा आपण आपल्या स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी खूप साऱ्या गोष्टी प्लॅन करत असतो. पण प्रत्यक्षामध्ये प्लॅन केलेल्या गोष्टी आपल्याला करता येत नाहीत किंवा त्या आपल्याकडनं राहून जातात. आता या गोष्टी करायच्या जर असतील ना, तर यावर एकच उपाय आहे. या गोष्टीवरती आपण स्वतःला चॅलेंज दिलं पाहिजे. जेव्हा-जेव्हा आपण हे चॅलेंज देतो आणि ते चॅलेंज आपण स्वतःहून स्वीकारतो ना, तर तेव्हा ती गोष्ट 80 ते 90% आपण करत असतो. यासाठी आता आपल्याला बचत कशी करायची आहे यामध्ये आपण नो बाय चॅलेंज हे स्वतःला चॅलेंज दिलं पाहिजे. प्रत्येक महिन्यात आपण ठरवलं पाहिजे, जसं की अनावश्यक गोष्टीवर खर्च करून काहीही खरेदी करायचं नाही. अनेकदा आपण अशा गोष्टी विकत घेतो ज्यांची आपल्याला गरजच नसते आणि नंतर तो खर्च केल्याचा पश्चाताप होतो. शिवाय घरामध्ये ती गोष्ट आणल्यानंतर अशीच निरुपयोगी पडून राहते. अनावश्यक खरेदी करण्यापासून स्वतःला रोखण्याचं हे अशा प्रकारचं एक चॅलेंज आपण स्वतःला दिलं पाहिजे. नंबर 3, बऱ्याचदा आपण पैसे काटकसरीने वापरण्याचा प्रयत्न करत असतो. बऱ्याचदा आपण आपल्या इच्छेला मुरड घालत असतो. अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे? बजेट तयार केलं पाहिजे. महिन्याच्या सुरुवातीलाच एक निश्चित बजेट तयार करून घ्या. बजेटमुळे खर्च करणं सोपं होतं आणि पैसे देखील वाचतात. एकदा बजेट ठरलं की त्यानुसार खर्च करूया आणि पुढच्या महिन्यातही तेच बजेट आपण फॉलो करूया. असं केल्यामुळे अनावश्यक वस्तूंची खरेदी होत नाही. शिवाय आपल्याला समजतं की आपण कोणत्या उपयोगी गोष्टींवरती खर्च केलेला आहे आणि अशामुळे आपण किती पैसे वाचवलेत याचा जर का आपल्याला अंदाज आला ना, तर पुढच्या महिन्यामध्ये आपोआपच ही गोष्ट आपण फॉलो करत असतो. नंबर 4,
24 तासांचा नियम आपण स्वतःला देखील लागू केला पाहिजे. कोणतीही मोठी वस्तू खरेदी करण्यापूर्वी 24 तासाचा नियम आपण पाळलाच पाहिजे. म्हणजेच काय, तर आपल्याला एखादी गोष्ट घ्यायची आहे, जसं की उदाहरण समजा फोन घ्यायचा आहे, हेडफोन घ्यायचा आहे, लॅपटॉप घ्यायचा आहे किंवा अशी आणखीन एखादी कुठली गोष्ट आपल्या मनामध्ये असते ती घ्यायची असते. पण घेण्यापूर्वी स्वतःला 24 तासाचा वेळ आपण दिला पाहिजे आणि या वेळेमध्ये आपण विचार केला पाहिजे, की आपल्याला खरोखरच या गोष्टीची गरज आहे का? त्यामुळे भावनेच्या भरामध्ये होणारा खर्च टाळता येतो. बऱ्याचदा आपल्या शेजारी किंवा आपल्याच नातेवाईकांमध्ये एखादी गोष्ट घेतली आहे आणि ती गोष्ट आपल्याकडे देखील असावी असं आपल्याला मनापासून वाटतं आणि आपण ती घेण्याचा प्रयत्न करत असतो. अशा वेळेस मनाचं आणि बुद्धीचं युद्ध चालू असतं आणि यावेळेस जर तुमचं मन जर म्हणत असेल ती गोष्ट घ्यायची आहे, तर समजाच तुम्ही त्या खर्चामध्ये पडलात आणि ती गोष्ट विनाकारण तुमच्या घरामध्ये जर येत असेल ना, तर अनावश्यक खर्चामध्ये भर पडते आणि म्हणूनच आपल्याला इथे 24 तासांचा नियम पाळणं खूप गरजेचं आहे. नंबर 5. आता बऱ्याच जणांकडे Android फोन आहेत आणि या Android फोनमध्ये बरेचसे असे ॲप्स असतात. या ॲप्सचं सबस्क्रिप्शन आपल्या फोनमध्ये असतं आणि म्हणून हे जे सबस्क्रिप्शन आहे, जे आपल्याला जर उपयोगी पडत नसेल, तर ते वेळीच बंद केलं पाहिजे. तर तसं का? कारण की हे जे सबस्क्रिप्शन आपल्या फोनमध्ये असतं ना, तर त्याचे पैसे आपोआप ऑटो पेने कट होत असतात आणि याचा आपल्याला अंदाज देखील नसतो आणि म्हणून अनेकदा आपण ते वापरत देखील नाही आणि अशा सर्व सेवांचे ऑटोपे आपण बंद केले पाहिजे. त्यामुळे आपण पैसा थोडाफार देखील वाचू शकतो. जे ओ-टी-टी प्लॅटफॉर्म किंवा फूड ॲप्स आपण खरोखरच खरेदी करत असाल, तर त्याचे सबस्क्रिप्शन आपण आपल्या फोनमध्ये ठेवले पाहिजेत. नंबर 6. क्रेडिट कार्डचा वापर आपण कमी केला पाहिजे. बऱ्याचदा असं होतं कमी पगार आहे याचा अर्थ असा नाही, की आपण क्रेडिट कार्डवर अवलंबून राहावे. या महिन्यामध्ये शॉपिंग करू, पुढच्या महिन्याचं पुढच्या महिन्यात बघू, हा विचार आपलं बजेट बिघडवत असतो. पुढच्या महिन्यात बिल भरताना आपली बचत शून्य होत असते. त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर अत्यंत विचारपूर्वक आपण केला पाहिजे. बऱ्याचदा असं होतं, की आपल्याला मोबाईल कंपन्यांकडनं फोन येत असतात, की तुम्हाला क्रेडिट कार्ड घ्यायचंय का? किंवा लोन वगैरे हवंय का? आणि अशा प्रकारच्या हे जे मायावी जाळ आहे ना, याच्यामध्ये आपण अ, फसत असतो आणि या क्रेडिट कार्डचा वापर केल्यामुळे बऱ्याचदा हे जे लोन आहे, विनाकारणचं आपल्या अंगावरती येत असतं आणि म्हणून क्रेडिट कार्डचा वापर आपण कमीत कमी केला पाहिजे किंवा तो वापरणं टाळला देखील पाहिजे. नंबर 7. डायरी मेंटेन करणं फार गरजेचं आहे. मग ही डायरी कोणती? तर हिशोबाची. डायरी किंवा मोबाईलच्या नोट्समध्ये आपली बॅलन्स शीट आपण तयार ठेवली पाहिजे. खाणे, राहणं, कपडे, प्रवास यावर आपण किती खर्च करतोय याची नोंद आपण ठेवली पाहिजे. यामुळे आपल्याला आपण कुठे उधळपट्टी करतोय हे लगेचच समजतं आणि हा जो होणारा खर्च आहे तो आपण वेळीच रोखू शकतो. नंबर 8. गरजा आणि इच्छा यामधला फरक आपल्याला कळालाच पाहिजे. एखादी गरज म्हणजे काय? तर ही गोष्ट आपल्याला घेतलीच पाहिजे आणि या गोष्टीची आपल्याला फार गरज आहे. ही जर गोष्ट आपल्याकडे नसेल, तर यामुळे आपल्याला थोडंफार नुकसान होण्याची शक्यता आहे. ही असते गरज आणि इच्छा म्हणजे काय? तर एखादी गोष्ट आपल्याला आवडली आहे म्हणून आपण ती विनाकारण खरेदी करून आपण ती घरी आणत असतो. तर याला म्हणायचं इच्छा. म्हणजेच गरज आणि इच्छा यामधला जर आपण फरक जर जाणला ना, तर बऱ्यापैकी आपण आपला खर्च कमी करू शकतो. भाजी, किराणा, औषधे या गरजा आहेत, तर बाहेर फिरणे किंवा नवीन कपडे या इच्छा आहेत. यावर आपण स्वतःच मर्यादा घातल्या पाहिजेत. बाहेरचं कोणीही व्यक्ती येऊन आपल्याला यावरती मर्यादा घालू शकत नाही. नंबर 8. बाह्य खर्च आपण टाळला पाहिजे. म्हणजे माझं असं म्हणणं नाहीये, की यासाठी तुम्ही कोणाचे बर्थडे वगैरे सेलिब्रेट करू नका, अॅनिव्हर्सरी वगैरे सेलिब्रेट करू नका. नक्कीच करा. यामुळे घरातली नाती टिकवली जातात. परंतु घरचे जेवण आपण स्वतः बनवले पाहिजे. घरचे जेवण हे रुचकर आणि हेल्दी तर असतेच. शिवाय बाहेर खाणं जर आपण टाळत असू, तर विनाकारण होणारा बाहेर खाण्याचा खर्च आणि त्यामुळे होणारे जर आपल्याला आजार असतील, तर ते देखील आपण टाळू शकतो. शिवाय बऱ्याचदा असं होतं, की एखादा चित्रपट आलाय आणि तो आपल्याला पाहायचा आहे मैत्रिणींबरोबर, तर नक्कीच पहा. पण यावर देखील आपण मर्यादा घातल्या पाहिजे. वर्षभरातून एखाद 2 चित्रपट खूप झाले. पण जर तुम्ही दर महिन्याला जर चित्रपट पाहायला जात असाल, तर तो देखील विनाकारण होणारा खर्च आहे. नंबर 9. आर्थिक सुरक्षा. किमान
500 1000 रुपयाची छोटी बचत आपण नक्कीच करू शकतो. इतकाच विचार करा ना, ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये जातो तर साधारणपणे 200-300 रुपयाची भाजीपाल्याची, फळांची खरेदी आपण करतोच करतो. तेच जर पैसे आपण थोड्याफार प्रमाणामध्ये महिन्याचा जो पगार होतो त्याच वेळेस आपण 500 ते 1000 किंवा 1,500 ते 2,000 रुपयाची बचत सहजपणे करू शकतो. ती कशी? तर आर-डी, एस-आय-पी ही आपण सुरू करू शकतो आणि यातून आपण आपल्या पैशाची बचत करू शकतो. असं म्हणतात, थेंब थेंब तळ साचे. तसंच 500 आणि 1000 रुपयाची बचत तुम्हाला 25 ते 30 वर्षानंतर फार मोठी रक्कम मिळणार असते. सगळ्यात शेवटची 10वी टीप. बऱ्याचदा असं होतं, की आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात. बऱ्याचदा त्या खराब देखील होत असतात आणि या वस्तू खराब झाल्यानंतर आपल्याला असं वाटतं, आता खूप वर्ष झाले ही वस्तू वापरली आहे. आता ही वस्तू आपण घरातून काढून टाकूया आणि नवीन वस्तू घेऊया. अशा वेळेस काय करायचं आहे, घरातल्या वस्तूंची निगा जर आपण वेळच्या वेळी राखली ना, तर त्या वस्तू लवकर खराब होत नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट वीज आणि पाण्याची बचत आपण केली पाहिजे. गरज असेल तरच आपण क्रेडिट कार्डचा वापर केला पाहिजे, अन्यथा त्याला टाळलेलंच बरं. थोडक्यात काय तर शिस्तबद्ध नियोजन आणि संयम बाळगल्यास कमी पगारातही घर खर्च व्यवस्थित चालवता येतो आणि बचतही करता येते. तर या 10 खूप लहान साधारण अशा टिप्स होत्या ज्या तुम्हाला समजल्याच असतील. या टिप्स समजणं आणि त्याला फॉलो करणं फार गरजेचं आहे बरं का. यामधला जर आपल्याला जर फरक कळत असेल ना, तर नक्कीच तुम्ही भविष्याची चिंता विसरून जा. बचतीद्वारे तुमचं भविष्य नक्कीच तुम्ही सुरक्षित करू शकता. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला खूपच महत्त्वाचा वाटला असेल किंवा उपयोगी वाटला असेल, तर याला नक्कीच लाईक करा आणि नक्की शेअर देखील करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल, तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओ सहित. तोपर्यंत बाय.